हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स, वेलकम बॅक टू स्पॉटलाइट मराठी चॅनल. मराठी व्याकरण सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण भाषेविषयीची सिरीज सुरू केलेली आहे. आजचा टॉपिक आहे आपला अभिजात भाषा. या अगोदर आपण बोलीभाषेविषयी माहिती घेतली होती. तो व्हिडिओ मी तुम्हाला लिंक बॉक्समध्ये देईल. तुम्हाला बोलीभाषेविषयी माहिती घ्यायची असेल तर तुम्ही व्हिडिओ पाहावा. आजचा टॉपिक आहे आपला अभिजात भाषा. अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय, अभिजात भाषेला काय म्हणतात आणि ती कशी असते किंवा ती किती प्रकारे असू शकते किंवा ती कोणी तयार केली, ह्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत अभिजात भाषेमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अभिजात भाषा म्हणजे काय की एक अशी विशिष्टपूर्ण भाषा असते ज्याने की भारत सरकारद्वारे काय दिला असतो, एक विशिष्ट दर्जा दिलेला असतो. हा दर्जा काय असतो तर ते मान्यता असते केंद्र सरकारद्वारे, आपल्या भारत सरकारद्वारे त्या भाषेला एक मान्यता प्राप्त होत असते. मग ती मान्यता कशी प्राप्त होते, कोणा थ्रू प्राप्त होते आणि ती प्राप्त झाल्यानंतर त्या भाषेचं काय महत्त्व असतं किंवा ती भाषा विकसित होते की संपून जाते, ह्या सर्व गोष्टी पाहणार आहोत. मग ही अभिजात भाषा म्हणजे एक अशी कोणतीही विशिष्ट भाषा असणार आहे ज्याला की केंद्र सरकारने मान्यता दिलेली असेल, दर्जा दिलेला असेल त्या भाषेला. ओके. मग जे भाषा आहे, ज्या भाषेला दर्जा द्यायचा आहे त्याच्यासाठी काही नियम असावे लागतात. मग असेच काही नियम केंद्र सरकारने काही अभिजात भाषेला दर्जा देण्यासाठी असेच काही निकष ठेवलेले आहेत. कोणकोणते? असे 4 निकष आहेत, ज्याच्यामध्ये की पहिला आहे प्राचीन भाषा आणि साहित्य श्रेष्ठ असावे. म्हणजेच ती भाषा काय असावी, प्राचीन तर असावीच, जुनी असावी, तसेच त्याचं साहित्य काय असावं, श्रेष्ठ असावं. फॉर एक्झाम्पल बघा, प्राचीन भाषा, आपली तर मराठी ही प्राचीन भाषा आहे पण तिला अजून मान्यता प्राप्त नाही आहे केंद्र सरकारद्वारे. 12व्या-13व्या शतकामध्ये आपण असे काही पुरावे मिळतात ज्याचे की ग्रंथ आहेत आपले, जे साहित्य ग्रंथ म्हणजे काय, साहित्य, जसे की लीळा ग्रंथ, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव. सातवाहन काळामध्ये आपली मराठी ही काय होती, महाराष्ट्रीय स्वरूपात होती. मग त्या काळातले ग्रंथ, त्या काळातील साहित्य हे काय आहेत, आपले प्राचीन साहित्य आहेत. तसेच ते काय आहेत, ते श्रेष्ठ असावे, म्हणजे एक दर्जा, एक चांगल्या दर्जाचे असावेत. ओके. नेक्स्ट आहे भाषेचे वय हे 1,500 ते 2,500 वर्षाचे असावे. त्या भाषेचं वय म्हणजे ती किती जुनी असावी, किती भूतकाळात असावी, तर त्याचं वय आहे 1,500 ते 2,500 वर्षाची असावी. म्हणजे ती भाषा एक पर्टिक्युलर कोणतीही भाषा काय असेल, 1,500 ते 2,500 वर्षामागे ती बोलली जात असेल, लिहिली जात असेल, त्याच्यामध्ये ग्रंथ असतील, त्याच्यामध्ये साहित्य असतील, त्या साहित्याचं श्रेष्ठत्व एक दर्जा असेल, तसेच ती काय असेल, प्राचीन असेल. तिसरा पॉइंट आहे की भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे. एका भाषेमध्ये ती बोलत असताना, लिहित असताना या भाषेतून थोडे शब्द घेतले ती भाषा विकसित करण्यासाठी, किंवा आता आपली मराठी आहे, मग इंग्रजी भाषेतून काही शब्द घेतले, हिंदीमधून काही शब्द घेतले आणि अशी ती त्याच्या असे मिक्सचर असं काही आपलं साहित्य आहे. तर आपलं साहित्य तसं नाही आहे. ओके. म्हणजेच काय, ती स्वतःचं स्वयंभू असावं, म्हणजे तिच्यामध्ये जे शब्द असतील, जे अक्षर असेल ते स्वतःचे असावेत. दुसऱ्या कोणत्याही भाषे थ्रू त्याच्यामध्ये मिक्सचर नसावं, तिचं स्वतःचं अस्तित्व असावं, ती स्वतः स्वयंभू असावी भाषा. चौथा पॉइंट आहे प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा हा काय असावा, कायम असावा. म्हणजे जे जुने ग्रंथ साहित्य, प्राचीन साहित्य आहे आपलं, आणि जे आत्ता त्याचं आधुनिक रूप आहे, याचा गाभा, मेन पाया काय असावा, हा कायम असावा. म्हणजे त्याचा बेस हा तोच असावा, त्यामध्ये बदल असता कामा नये. ओके. आपल्या प्राचीन साहित्यामध्ये आणि आज जे आपण बोलतो किंवा आपल्या साहित्यामध्ये जी भाषा आपल्याला मिळते वाचायला, त्या भाषेमध्ये या दोन्हीमध्ये काय असावं, त्यांचा बेस, त्यांचा गाभा, त्यांचा कोर काय असावा, कायम असावा, सेम असावा, त्यामध्ये बदल नसावा. ओके. मग हा अभिजात दर्जा जेव्हा एखाद्या भाषेला मिळतो तर त्याचं बेनिफिट काय आहे, तर पहा,
जेव्हा या अशा भाषांना, कोणत्याही एका पर्टिक्युलर भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो, त्यावेळेस त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्राकडून काय मिळत असतं, त्या राज्याला भरीव अनुदान दिले जाते. भरीव अनुदान दिले जाते म्हणजे काय, एक सफिशियंट अमाऊंट दिली जाते, एक विशिष्ट रक्कम दिली जाते, जी की केंद्राकडून दिली जाते त्या राज्यांना, की ज्या राज्यामध्ये त्या राज्यातील त्या एका भाषेला जेव्हा अभिजात भाषेचा दर्जा मिळत असतो, तेव्हा त्याच भाषेच्या विकासासाठी मग ते साहित्य, ग्रंथ, मग त्याच्यासाठी लायब्ररी असो विकसित करायला, मग ते ठेवण, त्या साहित्याची ठेवण व्यवस्थित ठेवण्यासाठी जागा, त्या सर्व गोष्टीचा एवढे सगळ्या गोष्टींसाठी काय लागत असतो, अनुदान लागत असते, पैसा लागत असतो. मग या साऱ्या गोष्टी मेंटेन ठेवण्यासाठी केंद्र काय करत असतं, त्या राज्याला अनुदान देत असतं, की तुम्ही तुमची जी भाषा आहे, जी प्राचीन साहित्यापासून आत्तापर्यंत जिचा गाभा हा कायम आहे, कोर कायम आहे, जी स्वतः स्वयंभू पण आहे, 2500 वर्षे अशी जुनी आहे आणि तिचं साहित्य हे श्रेष्ठ आहे, अशा या भाषेला काय करायचं, जतन करायचं, जपून ठेवायचं आहे. त्याच्यासाठी जागा लागेल, त्या जागेमध्ये एक बिल्डिंग असेल, लायब्ररी असेल, मग त्या साहित्याची ठेवण असेल, त्या साहित्याला संरक्षण देण्यासाठी गार्ड्स असतील, एम्प्लॉई असतील. मग या साऱ्या गोष्टी मेंटेन करण्यासाठी काय करत असतं, केंद्र सरकार त्या राज्याला काय देत असतं, एक भरीव अनुदान देत असतं, एक विशिष्ट रक्कम देत असतं. असा हा अभिजात भाषेचा पॉइंट. मग या अभिजात भाषा नेमक्या अशा किती भाषा आहेत, किंवा केंद्राकडून अशा किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे, कधी दिलेला आहे, किंवा असं म्हणता येईल की अभिजात भाषा ही मराठीला मिळालेली आहे का, तर मिळाली नसेल तर का मिळाली नाही, मिळाली आहे का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. ओके, नेक्स्ट पाहू. मग अशा किती भाषा आहेत अभिजात दर्जा प्राप्त असणाऱ्या, तर अशा एकूण 6 भाषा आहेत ज्या की अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे. मग त्यामध्ये बघा, तेलुगू 2008 मध्ये, तमिळ 2004 मध्ये, मल्याळम 2013 मध्ये, कानडी 2008 मध्ये, उडिया 2014 मध्ये आणि संस्कृत 2005 मध्ये. या भाषांना या वर्षांमध्ये काय मिळालेले, अभिजात दर्जा म्हणून मान्यता मिळालेली आहे. असा प्रश्न विचारून झालेला आहे की वर्ष दिलेलं आहे आणि विचारण्यात आलेले की 2013ला कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. तर इथे तुम्हाला हा फॅक्ट माहीत असणं गरजेचं आहे की मल्याळम भाषेला 2013 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. मग असे प्रश्न 6 प्रश्न तयार होतील, जे की विचारण्यातील भाषा किंवा विचारण्यातील इसवी सन. ओके, मग असे हे 6 अभिजात दर्जा प्राप्त भाषा आहेत, जे की अभिजात दर्जाचे जे निकष आहेत त्या निकषांना ह्या भाषा काय करत आहेत, पूर्ण करत आहेत. ओके, आणि या भाषा ज्या राज्यांमध्ये आहेत त्या राज्याला काय मिळतं, केंद्राकडून एक भरीव अनुदान मिळत असतं. मग प्रश्न पडतो, आपली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आहे का, तर नाही आहे. का नाही आहे, आपल्या मराठी भाषेचा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने, मग जसं या भाषेला दर्जा मिळाला तर काहीतरी प्रोसेस असेल ते मिळवण्यासाठी, तसेच मग आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने रंगनाथ पठारे हे व्यक्ती यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली आणि या समितीनं काय केलं की आपल्या मराठी भाषेचं संशोधन केलं, त्याच्यामध्ये शोध घेण्यात आले. मग त्यांना साहित्य, ग्रंथ की निकष आहेत त्या निकषावर आपली मराठी भाषा कितपत उतरते हे त्या प्रत्येक गोष्टीचं संशोधन करण्यात आलं. तसेच सूक्ष्म अभ्यास केला, या समितीने सूक्ष्म अभ्यास करणं गरजेचं आहे. तसेच पुरावे गोळा करावे लागतात. मग या समितीनं, रंगनाथ पठारे समितीनं काय केलं,
मराठी भाषेचं संशोधन केलं, तसेच सूक्ष्म अभ्यास केला, पुरावे गोळा केले आणि असा अहवाल काय केला, केंद्राकडे सुपूर्द केला, केंद्राकडे पाठवला की आमच्या मराठी भाषेला, माझ्या मराठी भाषेला एक अभिजात दर्जा का मिळावा, या भाषेला. तसेच त्यामुळे महाराष्ट्र सरकारने रंगनाथ पठारे समिती ही स्थापन केली आणि या समितीने पूर्ण अभ्यास करून पुराव्यानिशी हा केंद्राकडे अहवाल पाठवला. परंतु अजूनही आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. मग थोडं आपण बॅकग्राऊंड पाहू की आपल्या मराठीमध्ये दर्जा मिळवण्यासाठी खरंच आपली भाषा तेवढी कॅपेबल आहे का हा दर्जा मिळवण्यासाठी. तर आपण थोडं बॅकग्राऊंड पाहणं पण गरजेचं आहे. मग आपल्याला आपल्याकडून किती अभ्यास करता येईल की आपली भाषा किती जुनी आहे जी की या निकषांमध्ये बसते. आपली मराठी भाषा त्या निकषांमध्ये बसते का, आणि बसत असेल तर मग आपली मराठी भाषा किती जुनी आहे. मग आपल्या मराठी भाषेला जाणण्यासाठी आपल्याला किती काळ मागे जावं लागेल, त्यामध्ये कोणकोणते ग्रंथ असतील, या सर्वांची माहिती घेऊयात आपण. पण यामध्ये हे ग्रंथ काय आहेत, हे मी इथे घेतलेले पॉईंट्स हे 1 ते 2 असतील, पण आपले ग्रंथ हे भरपूर प्रमाणामध्ये आहेत. ओके, पाहूता आपल्या मराठीसाठी आपण थोडासा विचार करू. ओके, की आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी आपण थोडंसं मागे जाण्याचं पाहूयात. ओके, प्राचीन सातवाहन काळ आहे ज्याचा की वाङ्मय संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. प्राचीन काळामध्ये सातवाहन कालखंड होता, ज्याच्यामध्ये की आपण पाहिलं की आपली मराठी होती जी महाराष्ट्री स्वरूपामध्ये त्यावेळेस होती. मग या सातवाहन कालखंडामध्ये सम्राट हाल जे होता त्याने लिहिलेला ग्रंथ आहे गाथा सप्तशती. मग तो महाराष्ट्री भाषेमध्ये आहे, आपल्या जुन्या मराठीमध्ये आहे. मग हे जे त्या काळातील मराठी त्या काळातील महाराष्ट्री आणि या आजच्या आधुनिक मराठीचं स्वरूप कितपत प्रमाणामध्ये बदललेलं आहे, म्हणजेच प्राचीन आणि आधुनिकता याचा गाभा आपल्याला इथे पाहायला हवा. ओके, दुसरं आहे की चालुक्य काळ. मग चालुक्य काळामध्ये मानसोल्लास ग्रंथ आहे. या मानसोल्लास ग्रंथामध्ये आपली मराठी ही आपल्या चालुक्य काळामध्ये कशी विकसित होत गेली हे या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दुसरं आहे की यादव काळ. यादव काळामध्ये वेगवेगळे धर्म संप्रदाय होऊन गेले, जसे की महानुभाव, वारकरी, हे असे धर्म संप्रदाय विकसित होत गेले. प्रत्येक भाषेमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, यादव काळामध्ये विपुल रचना केलेल्या आहेत, भरपूर प्रमाणामध्ये साहित्य निर्मिती केलेली आहे. जसे की बघा 12व्या-13व्या शतकामध्ये असे पुरावे मिळतात आपल्याला की लीळा चरित्र, ज्ञानेश्वरी, विवेक सिंधू इत्यादी ग्रंथ, म्हणजे एवढेच नाही तर याच्यापेक्षा अजून जास्त ग्रंथ आपल्याला 12व्या-13व्या शतकामध्ये पाहायला मिळतात, जे की आपली मराठी त्यामध्ये आपल्याला दिसून येते. मग या मराठीला काय पाहिजे, एक भाषेची मौलिकता आणि सलगता आहे, हे या दृष्टिकोनातून आपल्याला आपल्या मराठीकडे बघावं लागेल. तर मग या ठिकाणी प्रश्न पडतो की आपली मराठी तेवढी 1.5 ते 2.5 वर्ष जुनी आहे का, की प्राचीन साहित्य आहे, त्याचा दर्जा कसा आहे, त्याच्यासाठी आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागेल. पण आपण हे परीक्षेच्या दृष्टीने काही पॉईंट्स बघितलेले आहेत. जर तुम्हाला काय वाटतं की आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा असावा की नाही, असावा तर का असावा, त्याचं थोडक्यात कारण काय असावं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, आय होप तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच तुम्हाला मराठी व्याकरण सिरीजवर व्हिडिओज मिळत राहतील. धन्यवाद.